प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस सलाम, शालोम. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडला आहे, नवीन करारातून इब्री लोकास पत्र याचा 5वा अध्याय आणि 7 ते 10 ही वचन आपण ऐकूयात. आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे, त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेने करून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांच्या युगांयुगाच्या तारणाचा कर्ता झाला आणि त्याला मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले. वाचलेली वचनं परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याचप्रमाणे प्रगटीकरण याचा 7वा अध्याय आणि 17 हे एकच वचन. प्रगटीकरण याचा 7वा अध्याय आणि 17वे वचन. कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. आमेन, आमेन. प्रियांनो, आजच्या मननासाठी जो विषय आहे तो म्हणजे अश्रू. आज पृथ्वीवर प्रत्येक मानवाला, प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी समस्या आहेत, अडचणी आहेत आणि प्रत्येक व्यक्ती हा त्रासातून जात आहे. आणि या त्रासातून जात असताना अगदी साधारण गोष्ट म्हणजे मानवाच्या डोळ्यामध्ये आसवं येतात, अश्रू येतात. आणि म्हणून मानव जो जन्मालाच येतो तो मुळी रडतच येतो. ज्या वेळेस बाळ जन्माला येते त्यावेळेस ते बाळ रडतच येते. आणि जर यदा कदाचित ते बाळ जन्माला आल्यानंतर जर रडले नाही तर डॉक्टर त्याच्या पायावर किंवा हातावर त्याला चापटी मारून त्याला रडायला लावतात. आणि मग माणसाचा जो जन्मच आहे तो जन्मच मुळात रडतच होतो प्रियांनो. पण आपल्याला परमेश्वराने एक अभिवचन दिलेलं आहे आणि हे अभिवचन आपण पाहतो प्रगटीकरण 7:17 मध्ये की देव त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. आज जगामध्ये असा एकही मनुष्य नाही की त्याच्या डोळ्यामध्ये दुःखामुळे किंवा अनेक त्रासामुळे अश्रू नाहीत. प्रत्येक जण दुःखात आहे, प्रत्येक जणांच्या डोळ्यात अश्रू आहेत. परंतु प्रभूने आम्हाला हे अभिवचन दिलेलं आहे की देव म्हणत आहे त्यांच्या सर्व डोळ्यांचे सर्व अश्रू तो पुसून टाकेल. या जगामध्ये आपण जीवन जगत असताना आम्ही क्षणिक दुःख भोगतो, परंतु हेच दुःख आम्हाला अतिशय मोठे वाटते. परंतु देव आम्हाला सांगत आहे की स्वर्गामध्ये सार्वकालिक आनंद आहे. तेथे रडणे नाही, परंतु नरकामध्ये मात्र रडणे आणि दात खाणे आहे. आणि म्हणून आज आम्हाला जे देवाने सांगितलेलं आहे की देव तुमच्या डोळ्याचे अश्रू पुसून टाकणार आहे. आणि काही उदाहरणं आपण पवित्र शास्त्रामधून आज पाहणार आहोत. आणि सर्वात पहिलं उदाहरण आपण पाहत आहोत पहिले शमूवेल याच्या पहिल्याच अध्यायामधून. एल्काना बिन यहोराम बिन एलिह बिन तोहू बिन सूफ एफ्रामी नावाचा एक पुरुष होता. आणि या पुरुषाला 2 स्त्रिया आहेत, 2 पत्नी आहेत. आणि एकीचं नाव आहे हन्ना आणि दुसरीचं नाव आहे पनिन्ना. या पनिन्नेला मुलं बाळ होती, परंतु हन्नेला मात्र
एकही मूलबाळ नव्हतं, तिला अपत्यच नव्हतं. आणि त्यामुळे या हन्नेची जी सवत होती पनिन्ना, ही तिला कायम चिडवत असायची. तिला कायम बोलत असेल ती. आणि त्यामुळे हन्ना अतिशय दुःखी होती. आणि मग ही हन्ना खूप रडत असायची, खूप अश्रू ढाळत असायची. आणि ज्या वेळेस ही तिचं मन दुखवत असेल, तिचे शब्द तिच्या अंतःकरणामध्ये आरपार छेदले जात असतील, त्यावेळेस ती दुःखी व्हायची आणि ती अन्न पाणी वर्ज्य करायची. ती जेवण सुद्धा करत नसायची. इतकं तिला तिच्या सवतीकडून दुःखाचे किंवा अतिशय त्रासाचे शब्द तिच्या कानावर पडत असायचे. आणि मग या हन्नेला मनस्वी दुःख व्हायचं. आणि तिच्या डोळ्यातले जे अश्रू होते ते दुःखाचे अश्रू होते प्रियांनो. जर आपण पहिले शमूएल याचा पहिला अध्याय याच्यातले 10 आणि 11 वचनं जर आपण पाहिले, तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली. इथे शब्द प्रयोग केलेला आहे, ढळढळा रडणे. ज्या वेळेस एखादी आमची जवळची व्यक्ती आम्हाला खूप टोचून बोलते, तिचे शब्द आमच्या अंतःकरणामध्ये अतिशय टोचले जातात, आमच्या हृदयामध्ये आरपार छेदले जातात, त्यावेळेस आम्ही कसे रडतो याचं वर्णन या हन्नेच्या अध्यायामध्ये केलेलं आहे. की ही हन्ना परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली. आणि ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा, एकदर्थ मी त्यास समर्पित करीन. तिने परमेश्वराला अभिवचन दिलं की ही तुझी दासी, तिचं दुःख तू जर परमेश्वरा पाहिलंस आणि या दासीची जर तू आठवण केलीस आणि या दासीचे अश्रू पुसून तू जर तिला पुत्र संतान दिलंस, तर हा जो पुत्र आहे तो परमेश्वरा मी तुला समर्पित करीन. आणि ज्या वेळेस ती रडून देवासमोर आपलं मनातलं दुःख ती सांगत होती, त्यावेळेस तिथे एली आला. आणि एली तिला म्हणाला, जो देवाचा सेवक त्या मंदिरामध्ये होता, तो एली तिला म्हणाला, जे मागणं तू देवाकडं केलेलं आहेस तो ते तुला देव. आणि मग ज्या वेळेस ती घरी गेली, वचन आम्हाला सांगत आहे, यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. तिने रडून, तिने दुःखाचे अश्रू परमेश्वराच्या चरणाजवळ ढाळून जे परमेश्वराला मागितलं होतं, तिने विश्वास ठेवला की मला पुत्र संतती देणारा देव आहे आणि त्याने माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आणि तिथून पुढे तिचा चेहरा कधीच उदास राहिला नाही. आज प्रियांनो, आम्ही पण दुःखी आहोत, आमच्या पण डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू आहेत. परंतु ज्या वेळेस आम्ही विश्वासाने परमेश्वराकडे एखादी प्रार्थना करतो, तेव्हा देव आमचे दुःखाचे अश्रू पुसून टाकतो. आणि त्यानंतर आम्ही विश्वासामध्ये स्थिर होणं अतिशय गरजेचं आहे. परमेश्वराकडे आम्ही जी प्रार्थना केलेली आहे ती प्रार्थना देवाने ऐकलेली आहे. आणि त्यानंतर ज्याप्रमाणे हन्नेचा चेहरा उदास राहिला नाही, तसं आम्ही देखील उदास राहिलं नाही पाहिजे. आमच्यातली उदासीनता त्या ठिकाणी गेली पाहिजे आणि आमच्या जीवनामध्ये एक नवीन आशा निर्माण झाली पाहिजे की परमेश्वराने हे मला दिलंच आहे. आणि खरोखर आपण पुढे जर त्या शमूएलाच्या पुस्तकामध्ये जर वाचत गेलो, तर तिला पुत्र झालेला आहे. देवाने हन्नेचे दुःखाचे अश्रू पुसून टाकले, तिला पुत्र दिला आणि तिने त्या मुलाचं नाव शमूएल असं ठेवलं. आणि तिने तो मुलगा देवाच्या सेवेसाठी समर्पित केलेला आहे. दुसरे राजे याचा 20वा अध्याय आणि 1 ते 11 ही वचनं जर आपण वाचली
आणि यशया 38 मध्ये देखील आपण जर वाचलं तर यामध्ये हिजकिया राजाबद्दल आपल्याला माहिती मिळते. हा जो हिजकिया राजा आहे हा आजारी पडला होता आणि तो इतका आजारी पडला होता की तो मरायला टेकला होता. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराण्याची निर्वानिरव कर, कारण तू आता मरणार आहेस, जगणार नाही. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे केले व परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, हे तू स्मर, अशी मी तुला विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला की हिजकियास जाऊन सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्ष वाढवितो. या दोन्ही पुस्तकामध्ये आपण पाहतो, दुसरे राजे आणि यशया संदेष्टाचा ग्रंथ यशया, यामध्ये आपण पाहतो की हा जो हिजकिया राजा आहे हा अचानक इतका आजारी पडला की तो मरायला टेकला. आणि मग मरायला टेकल्यानंतर यशया संदेष्टा त्याच्याकडे आलेला आहे आणि यशया संदेष्टा त्याला परमेश्वराचा निरोप सांगत आहे. तो म्हणत आहे की परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वानिरव कर, कारण तू आता मरणार आहेस. जर आम्हाला असा एखादा देवाचा सेवक येऊन जर आम्हाला म्हटला की आता तू मरणार आहेस, तेव्हा आम्ही काय करू प्रियांनो? तेव्हा आमची अवस्था कशी होईल याचा आपण विचार करूयात. आणि ज्या वेळेस हिजकिया राजाला असं सांगण्यात आलं की तू आता मरणार आहेस, तू जगणार नाहीस, तेव्हा हिजकियाने काय केलं? त्याने भिंतीकडे तोंड केलं प्रियांनो, आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. आणि तो त्या प्रार्थनेमध्ये म्हणत आहे की हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने आणि सात्विक मनाने वागलो आहे. आज आमच्यामध्ये हे धाडस आहे का? जर आम्हाला कोणी सांगितलं, कोणत्या संदेष्टाने येऊन सांगितलं की आज तू मरणार आहेस, तेव्हा आम्ही प्रभूला म्हणू शकू का की हे प्रभू, मी तुझ्या समोर सत्यतेने वागलेलो आहे? नाही प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये सत्यतेने वागत नाही, सात्विक मनाने वागत नाही. परंतु हिजकिया राजा हा देवासमोर सत्यतेने वागलेला होता, सात्विक मनाने तो वागलेला होता आणि जे देवाच्या दृष्टीने योग्य होतं तेच तो करत आलेला होता. आज आम्ही देवाच्या विरोधात किती गोष्टी करतो, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये किती आहेत. परंतु हिजकिया राजा देवाच्या विरोधात काहीच त्याने केलेलं नाही. जे देवाच्या दृष्टीने योग्य आहे तेच तो करत होता. आणि म्हणून पुढे तो म्हणत आहे, हे परमेश्वरा, मी तुला विनंती करत आहे. किती नम्रतेने तो विनंती करत आहे देवाला. तो विनंती करत आहे की माझी प्रार्थना तू ऐक. आणि ह्या प्रार्थनेमध्ये हिजकिया मनस्वी रडलेला आहे. प्रियांनो, हिजकियाचे जे अश्रू होते ते विश्वासाचे अश्रू होते. त्याचा परमेश्वरावर अढळ विश्वास होता आणि तो परमेश्वराच्या समागमे चालत होता, परमेश्वराच्या सत्यतेत तो चालत होता. देवाच्या दृष्टीने जे योग्य आहे तोच ते करत होता. आणि म्हणून तो विश्वासाने रडला. आणि मग त्यानंतर पुन्हा यशया संदेष्टा त्याच्याकडे गेलेला आहे आणि यशयाला परमेश्वराने सांगितलं की हिजकियाला तू जाऊन सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. किती अद्भुत आहे ना हे, की ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस परमेश्वर स्वतः त्याच्या संदेष्टाला पाठवत आहे आणि म्हणत आहे की मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. त्याने किती
मनापासून मनस्वी रडून विश्वासाचे अश्रू त्याने देवाच्या चरणाजवळ वाहिलेले आहेत. आणि म्हणून परमेश्वराने यशया संदेष्टाला त्याच्याकडे पुन्हा पाठवलेला आहे आणि तो म्हणत आहे की मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. देव आमचे अश्रू पाहणारा आहे. परमेश्वराने हिजकिया राजाचे अश्रू पाहिले आणि पुढे तो म्हणत आहे की मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्ष वाढवले आहे. केवळ त्याच्या विश्वासाच्या अश्रूमुळे तो जो मनस्वी देवाच्या चरणाजवळ रडला, त्याने भिंतीकडे तोंड केलं. तो कुठल्या मनुष्याकडे त्याने धाव घेतली नाही, तर त्याने भिंतीकडे तोंड करून तो रडलेला आहे प्रियांनो. आणि हिजकियाची ही विश्वासाची प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि त्याच्या विश्वासाच्या अश्रूद्वारे परमेश्वराने त्याचे 15 वर्ष आयुष्य वाढवलेले आहे. पुढे आपण पाहूयात लूककृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 38व्या वचनामध्ये की येशू ख्रिस्त एका पुरुषाच्या घरी भोजन करण्यास गेलेला आहे आणि त्या पुरुषानेच येशूला भोजनासाठी निमंत्रण दिलं होतं. तो पुरुषी म्हणाला होता की येशू तुम्ही माझ्या घरी जेवायला या. आणि मग येशू त्या घरी जेवण्यासाठी गेलेला होता. त्याने ते निमंत्रण स्वीकारलं आणि त्या पुरुषाच्या घरी येशू ख्रिस्त जेवण्यासाठी गेलेला होता. त्याच गावामध्ये एक पापी स्त्री राहत होती आणि तिला माहीत होतं की प्रभू येशू ख्रिस्ताला या पुरुषाने त्याच्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे. आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जेवायला बसलेला आहे हे ऐकून ती पापी स्त्रीने काय केलं, तर तिने तिच्याजवळ असलेली सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेतली आणि ती त्या घरामध्ये आली. येशूच्या पायाशी रडत उभी राहिली आणि ती आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजू लागली. नंतर त्या स्त्रीने आपल्या डोक्याच्या केसांनी येशूचे पाय पुसले. ती इतकी रडली की येशूचे पाय तिच्या अश्रूंनी भिजून गेले प्रियांनो. आणि मग तिने काय केलं, तिच्या डोक्याच्या केसांनी येशूचे पाय पुसले आणि ती जी अलाबास्त्र तेलाची सुगंधी तेलाची कुपी होती ती संपूर्ण ते तेल तिने येशू ख्रिस्ताच्या पायावर ओतलेलं आहे. कारण या पापी स्त्रीने ओळखलेलं होतं की माझ्या पापांची क्षमा करणारा हाच तारणकर्ता प्रभू आहे, हाच येशू आहे. आणि म्हणून तिची जी श्रद्धा होती येशूच्या प्रती, त्या श्रद्धेचे अश्रू तिने येशूच्या पायावर सांडलेले आहेत. आणि ज्या वेळेस हे त्या पुरुषाने पाहिलं तेव्हा तो मनातच म्हटला की हा जर संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली ही स्त्री कोण आहे, कशी आहे, ही किती पापी आहे हे त्याने ओळखले असते. आणि पुरुषी हे मनात जे काही बोलत होता की ही जी स्त्री आहे ही स्त्री कोण आहे, जर हा प्रभू खरोखर संदेष्टा असता तर त्याने ओळखलं असतं आणि कदाचित ही पापी आहे म्हणून येशूने तिला स्पर्श देखील करू दिला नसता, तिला बाजूला केलं असतं, असं मनातल्या मनात तो पुरुषी बोलत आहे. परंतु येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा होता. त्याने पुरुषी काय बोलत आहे मनातल्या मनात हे त्याने जाणलं आणि येशूने त्या पुरुषाला एक दृष्टांत सांगितला, 2 कर्जदारांचा दृष्टांत. आणि मग येशू त्याला सांगू लागला की एक सावकार होता, त्याला 2 कर्जदार होते. एकाला 500 रुपये देणे होते आणि एकाला 50 रुपये देणे होते. आणि त्याच्याकडे ते देणे फेडावयास काही नव्हते, म्हणून त्या सावकाराने त्या दोघांनाही ते देणं सोडून दिलं. मग या दोघांपैकी येशूवर त्या सावकारावर अधिक प्रीती कोण करेन? आणि मग शिमोन म्हणाला, ज्याला अधिक सोडलेले आहे तो करेल.
आणि मग येशूने त्या स्त्रीला म्हटलेले आहे की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तुझ्या विश्वासाने, तुझ्या श्रद्धेने तुला तारले आहे. प्रभू हा पापी लोकांसाठीच या भूतलावर मानवी देह धारण करून आलेला आहे. प्रियांनो, आम्ही सर्वजण पापी आहोत. आम्ही आईच्या जन्मात आमचा जो जन्म आईच्या उदरात झालेला आहे तेव्हापासूनच आम्ही पापी आहोत. आमचा जन्मच मुळी पापात झालेला आहे आणि आमचं तारण करण्यासाठी प्रभू येशू आलेला आहे. आणि तिच्या पापांची क्षमा प्रभूने केली. केवळ तिची जी भक्ती होती, तिचे ते भक्तीचे अश्रू येशूच्या चरणाजवळ पडलेले आहेत. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही इतकं स्वतःला धार्मिक दाखवतो आणि इतरांना आम्ही पापी समजतो. त्या पुरुषाने जे केलं तसं आम्ही वागतो काय? खरोखर आज जर आम्ही तसं वागत असू तर आम्ही प्रथम देवाच्या चरणाजवळ येऊन म्हटलं पाहिजे की प्रभू, आम्ही पापी आहोत आणि आम्ही सुद्धा प्रभूच्या चरणाजवळ अश्रू ढाळून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे देव आमच्या पापांची क्षमा करेल. त्या पापी स्त्रीचं त्याच वेळेस तारण झालं ज्या वेळेस प्रभू तिला म्हणाला, तुझ्या विश्वासाने तुला तारलेलं आहे, तुझ्या श्रद्धेने तुला तारलेलं आहे. कारण जे सुगंधी तेलाची कुपी जेव्हा येशूच्या पायावर तिने ओतली, ते सुगंधी तेल अतिशय मोलाचं होतं, अतिशय महाग असं तेल होतं. आणि तिने येशूच्या चरणाला ते तेल लावलं. सर्वात प्रथम तिने तिच्या भक्तीच्या अश्रूने येशूचे पाय ओले केलेले आहेत. तिला तिच्या पापाची जाणीव झाली होती आणि म्हणून त्या पापाची क्षमा मागण्यासाठी ती येशूच्या चरणाच्या जवळ तिने अश्रुपूर्ण नेत्रांनी ती बसली. तिचे अश्रू येशूच्या पायावर पडले आणि ते पाय तिने ओले चिंब केले, भिजवले. एवढा तिला पश्चाताप झालेला होता प्रियांनो. आणि खरोखर तिची जी श्रद्धा होती त्या श्रद्धेच्या अश्रूने तिचं तारण झालेलं आहे. लोककृत शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 62 वचन हे मी आपणासाठी वाचत आहे. लोककृत शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 62 हे वचन. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. पेत्र आपल्याला नाकारणार आहे हे येशूला माहीत होतं आणि येशूने सांगितलेलं होतं की तू मला 3दा नाकारशील. कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला 3 वेळा नाकारशील. येशू शिमोन पेत्राला म्हटलेला होता की शिमोना, शिमोना, पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून मी तुझ्यासाठी पित्याकडे विनंती केली आहे. आपण गहू चाळत असताना बघतो प्रियांनो की चाळणीमध्ये ज्यावेळेस आपण गहू चाळतो त्यावेळेस त्या गव्हांची किती उलथापालथ होती त्या दाण्यांची. तो दाणा असं सुखासुखी एका ठिकाणी नसतो, ते एकमेकांच्या अंगावर ते दाणे अगदी पडत असतात आणि त्यांची काय अवस्था होते. आणि येशू शिमोनाला सांगत आहे की तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केलेली आहे. आणि प्रभू येशूला माहीत होतं की त्या ठिकाणी शिमोन पेत्राचा विश्वास कमी पडणार आहे, त्याचा विश्वास ढळणार आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की तुझा विश्वास ढळू नये म्हणून मी तुझ्यासाठी पित्याकडे विनंती केलेली आहे. आणि मग पेत्र येशूचं हे वाक्य ऐकून म्हणत आहे, प्रभूजी, मी आपणाबरोबर तुरुंगात देखील जाण्यास तयार आहे, मी मरण्यास देखील तयार आहे तुमच्यासाठी. येशू पेत्राला म्हणाला, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे तू 3 वेळा नाकारशील. आणि त्यानंतर लगेचच येशू ख्रिस्ताला अटक केली गेली. त्याला पकडून प्रमुख याजकाकडे नेलं आणि त्याच्या मागे मागे पेत्र दुरून चालत होता. आणि त्या ठिकाणी काही लोक अंगणामध्ये विस्तव पेटून शेकोटी करत बसलेले होते. आणि त्या ठिकाणी एका दासीनी पेत्राला पाहिलं आणि ती म्हणाली की हा पण येशू बरोबर होता. पण पेत्र म्हणाला, बाई, मी त्याला ओळखत नाही.
पहिल्यांदा पेत्राने येशूला नाकारलेला आहे. नंतर पुढे गेल्यानंतर दुसऱ्या एकाने पेत्राला पाहून म्हटले, तू पण त्यांच्यातलाच आहेस ना? पेत्र म्हणाला, गृहस्था, मी नाही. दुसऱ्यांदाही पेत्राने नाकारलं. आणि नंतर पुन्हा एक जण खात्रीपूर्वक म्हणाला, खरोखर हाही त्याच्या बरोबर होता. आणि पेत्र त्याला म्हणत आहे, गृहस्था, तू हे काय बोलतोस हे मला समजत नाही. तिसऱ्यांदा पेत्राने नाकारलं आणि तेवढ्यात कोंबडा आरवला. प्रभूने वळून पेत्राकडे पाहिलं आणि मग त्याच्या लक्षात आलं, त्याची दुर्बलता त्याला स्वतःला समजली. आणि मग पेत्र मात्र मोठ्याने रडू लागला. त्याने 3 वेळा येशूला नाकारलं. या आपल्या कृतीचा त्याला पश्चाताप झाला. आणि त्याचे जे हे अश्रू होते, हे अश्रू त्याचे पश्चातापाचे अश्रू होते. की खरोखर सैतानाने मागणी केली होती आणि तो विश्वासात ढळू नये म्हणून प्रभू येशूने प्रार्थना केली होती. त्याने मुखाने कबूल पण केलं होतं की प्रभू, मी तुझ्यासोबत तुरुंगात जायला तयार आहे, तुझ्यासोबत मरण्यास देखील मी तयार आहे. परंतु ज्या वेळेस परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस त्याने प्रभू येशूला नाकारलेलं आहे. आणि मग जेव्हा पेत्र हा खूप त्या ठिकाणी रडला, हे त्याचे पश्चातापाचे अश्रू. आज पेत्राने प्रभू येशूला नाकारलं, पण पुढं जर आपण पाहतो तर त्याची सेवा किती अद्भुत आहे. शिमोन पेत्राची सेवा किती आहे, त्याने कशी सेवा केली, त्याने कुठे कुठे तो गेला, कशा कशा त्यांनी मंडळांमध्ये सेवा केलेली आहे, हे आपण पुढे वाचतो प्रियांनो. परंतु आज आम्हाला आमचं आत्मपरीक्षण करायचंय. आम्ही प्रभू येशूला किती वेळा नाकारलेला आहे. पेत्राने तर 3दाच नाकारलेला आहे. परंतु आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये प्रभू येशूला आम्ही किती वेळा नाकारलेलं आहे, याचं आम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे. आज आम्ही परमेश्वराच्या विरोधामध्ये, प्रभू येशूच्या विरोधात आम्ही काय काय केलेलं आहे, किती पापं केलीत, त्याच्या विश्वासामध्ये आम्ही किती वेळा ढळलेलो आहोत आणि किती वेळा आम्ही त्याला पुन्हा पाप करून त्या वधस्तंभावर खिळलेला आहे, याचं आम्हाला आज परीक्षण करायचं आहे. आणि आमच्या ज्या डोळ्यातले पश्चातापाचे अश्रू असतील ते प्रभू पाहून आम्हाला निश्चित क्षमा करणारा देव आहे. पुढे आपण पाहतो प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय आणि 19वे वचन. प्रेषितांची कृत्य याचा 20वा अध्याय आणि 19वे वचन. म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहुदाच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकट सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. संत पौल हे स्वतः लिहित आहे आणि संत पौल खरोखर त्याने अतिशय नम्रतेने प्रभू येशूची सेवा केलेली आपण पाहतो. आणि प्रेषितांची कृत्य 20 यामध्ये तो पहिल्याने आपल्या सेवेचं वर्णन लिहित आहे. आणि तो स्वतः अतिशय लीन होता, नम्र होता. आणि प्रभूची सेवा करत असताना संत पौलाने अतोनात छळ सहन केलेला आहे. आणि ज्या वेळेस दुसऱ्या कुणाचं पतन होतंय तेव्हा पौलाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. पौल स्वतः रडत आहे आणि तरी सुद्धा तो मागे फिरलेला नाही. तो जिथे जिथे जात होता तिथे तिथे तो ख्रिस्ताची सुवार्ता विश्वासूपणे सांगत होता. आणि तो सुवार्ता कशी सांगत होता, तर तो 3 गोष्टी सांगत होता. तो पहिली गोष्ट सांगत होता, लोकांना पश्चाताप करा. दुसरी गोष्ट सांगत होता तो देवाकडे वळा. आणि तिसरी गोष्ट सांगत होता तो प्रभू येशूचा आपला तारणारा म्हणून स्वीकार करा. या 3 गोष्टी तो सुवार्ता सांगताना सांगत असायचा. पश्चाताप करा, देवाकडे वळा आणि प्रभू येशूचा आपला तारणारा म्हणून स्वीकार करा. पुढे तो प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये लिहित आहे.
मी तर आपल्या प्राणांची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, ह्यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. या वचनावरून आपल्याला पौलाचा निश्चय किती खंबीर आहे, किती त्याचा निश्चय दृढ आहे हे आपल्याला दिसत आहे. देवाची सेवा करण्याची आस्था पौलामध्ये आहे हे आपल्याला या वचनावरून समजतं. आणि पुढे 31व्या वचनामध्ये तो लिहित आहे, म्हणून मी 3 वर्ष रात्रंदिवस अश्रू गाळीत प्रत्येकास बोध करण्यास खंड पडू दिला नाही. हे आपल्याला पौलाचे सेवेचे अश्रू पाहायला मिळतात. 3 वर्ष रात्रंदिवस अश्रू गाळत तो प्रभूची सेवा करत आहे. इतरांना तो बोध करत आहे, परमेश्वराची सुवार्ता सांगत आहे आणि ही सुवार्ता सांगत असताना त्याने कुठेही खंड पडू दिला नाही. आज ही सेवा तुम्हाला मला सर्वांना परमेश्वराने दिलेली आहे. परंतु ज्या वेळेस आम्ही ही सेवा करतो त्यावेळेस आमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत का? जसा संत पौल रात्रंदिवस अश्रू गाळत प्रार्थना करत होता, त्याची परमेश्वराची सेवा करत होता, सुवार्ता सांगत होता, आज आम्ही ती सुवार्ता सांगत असताना इतरांसाठी आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत का? आज हे सेवेचे अश्रू जे संत पौलाकडे होते प्रियांनो, ते अश्रू आज आमच्या ठाई सुद्धा पाहिजेत, आमच्या डोळ्यांमध्ये असणं गरजेचं आहे. तेव्हा ती सेवा अतिशय फलद्रूप होते प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला संत पौलासारखं जे 31व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की 3 वर्ष रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात त्याने खंड पडू दिला नाही. देवाची सेवा, देवाचा चांगुलपणा, देवाच्या गोष्टी तो इतरांना शिकवत होता, बोध करत होता आणि ते पण अतिशय लीनतेने, नम्रतेने त्याने देवाची सेवा केली. देवाची सेवा करत असताना त्याने अतोनात छळ आणि क्लेश सहन केलेले आहेत प्रियांनो. आज आम्हाला सुद्धा सेवेच्या अश्रूंची गरज आहे. पुढे आपण पाहत आहोत इब्री लोकास पत्र याचा 5वा अध्याय आणि 7 ते 10 वचनं ही मी सुरुवातीलाच वाचली आणि त्यामध्ये मध्यस्थीचे किंवा विनवणीचे अश्रू आपण वाचलेले आहेत आणि ते स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचे आहेत. आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्या जवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि तो त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेने करून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानयुगीचा तारणकर्ता झाला. आणि मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून त्याला संबोधण्यात आले. हा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त मोठा आक्रोश करत आहे आणि अश्रू गाळत प्रार्थना आणि विनवणी करत आहे. आज प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जर ही मध्यस्थी केली नसती तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेच नसते. आज आमच्या पापाची क्षमाच झाली नसती. जो वधस्तंभ प्रभू येशूने आमच्यासाठी साहिला, वाहिला आणि तो आमच्यासाठी मध्यस्थ झाला, जर त्याने हे मध्यस्थीचे अश्रू आमच्यासाठी जर त्याने हा आक्रोश केला नसता, त्याने स्वतः ते दुःख आणि क्लेश वाहिलं नसतं, साहिलं नसतं, तर प्रियांनो आज आम्ही कुठे असतो? आज आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं नसतं, आज आम्हाला तारण मिळालं नसतं, आज आम्हाला पापापासून मुक्तता देखील मिळाली नसती. हा देवाचा पुत्र होता तरी सुद्धा त्याने आमच्यासाठी परमेश्वराकडे मध्यस्थीचे अश्रू त्याने वाहिलेले आहेत.
त्याने आमच्यासाठी मध्यस्थी केली. आमच्या अखिल मानवजातीचं पाप त्याने स्वतःवर घेतलं. तो पापी नसताना त्याने आमचं पाप घेतलं. तो त्या वधस्तंभावर चढला आणि आम्हास शांती देणारी अशी शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी झाली. आणि त्याने हे मध्यस्थीचे अश्रू आमच्यासाठी वाहिलेले आहेत. आजही तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आजही आम्ही पुन्हा पुन्हा तेच पाप करत आहोत. आम्ही पुन्हा पुन्हा त्याच्या मार्गापासून बहकत आहोत, परंतु तो पित्याकडे आमची मध्यस्थी करत आहे. येशू हा एकच मध्यस्थ आहे आणि तो त्याचा परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आहे आणि त्याने आमच्यासाठी ही मध्यस्थी केलेली आहे आणि त्याचे हे मध्यस्थीचे अश्रू आजही आमच्यासाठी आहेत. प्रियांनो, आज आम्ही पुन्हा एक वार त्या वधस्तंभी चरणी येऊ, प्रभूच्या चरणाजवळ येऊ आणि आम्ही खरोखर त्याच्या चरणाजवळ आज आम्ही अश्रुपूर्ण नेत्रांनी आज त्याच्या चरणाजवळ जाऊ आणि प्रार्थना विनंती करूयात. यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूयात आणि आपलं लक्ष प्रभू येशूकडे लावूया. आणि रमण रणदिवे यांचं एक गीत यावेळेस मी गात आहे. प्रत्येक आसवाची कळते प्रभू सभाषा, प्रत्येक आसवाची कळते प्रभू सभाषा. म्हणूनच होत नाही माझी निराश आशा, प्रत्येक आसवाची कळते प्रभू सभाषा. अपराध सर्व माझे त्यानेच माफ केले, अपराध सर्व माझे त्यानेच माफ केले, त्यानेच दुर्गुणाचे काळीज साफ केले, काळोख अंतरीचा भ्याला नव्या प्रकाशा, प्रत्येक आसवाची कळते प्रभू सभाषा. सहवास षड्रिपूंचा आता नको नको रे, सहवास षड्रिपूंचा आता नको नको रे. अर्पीन मी प्रभूला जगणे नवीन कोरे, पापास मी म्हणालो गुंढाळ आज गाशा, प्रत्येक आसवाची कळते प्रभू सभाषा, प्रत्येक आसवाची कळते प्रभू सभाषा. आपण प्रार्थना करूयात.
थोर आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर बाप्पा, पुन्हा एक वार तुला स्तविते, तुला उंचविते बाप्पा. आजच्या या समय प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला समजणारं मन दिलंस, ऐकणारे कान दिलेस प्रभू. आणि प्रभू, आज हे वचन आम्हाला ग्रहण करण्यास तू शक्ती दे. तुझ्या वचनाप्रमाणे बाप्पा चालण्यास तू आम्हाला सहाय्य पुरव प्रभू. आम्हा प्रत्येकाचं बाप्पा संरक्षण तू कर. येशू, तुझ्या मधुर नावामध्ये ही प्रार्थना करते, म्हणून पित्या तू ऐक. आमेन, आमेन.